असिस्टंट प्रोफेसर ऑफ लॉ महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी संभाजीनगरचे ॲडव्होकेट प्रफुल्ल जिल्हे आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. त्यांचे व सर्व उपस्थित मान्यवरांचे मी सावनाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. यानंतर सावनाचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अभिजित बट्टे यांना स्वागत व प्रस्तावित करण्याची मी विनंती करतो. आपको स्मृती व्याख्यानामध्ये काश्मीर व 370 कलम या विषयावर बोलण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी खास उपस्थित झालेले सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचे ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड आमचे सहकारी ॲडव्होकेट प्रवर्तक पाठक, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट प्रफुल्लजी लेले, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक दिलीप फडके सर, उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधवजी, सावनाचे प्रमुख सचिव देवदत्तजी जोशी, सांस्कृतिक कार्य सचिव संजयजी करंजकर, आमचे सहकार्यवा जयेशजी बर्वे आणि बापूसाहेब आकुतांच्या कन्या बंगेरेताई या ठिकाणी उपस्थित आहे. मी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आपल्या आजच्या सन्माननीय वक्त्यांचं या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपण पण आज या ठिकाणी या व्याख्यानाचा लाभ घ्यायला या ठिकाणी उपस्थित झाला आहात. आपणही सगळ्यांचं मी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. जुन्या काळातले, जुन्या पिढीतले नाशिक शहरातील नामांकित वकील केशवराव जगन्नाथ आकूत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे चिरंजीव चंद्रशेखर केशव आकूत तथा बापूसाहेब आकूत यांनी 17 जून 94 रोजी सावनाला 50,000 रुपयाची देणगी दिली होती. बापूसाहेब आकूतांच्या सुविद्य पत्नी अलकनंदाताई आकूत यांनी सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारी मंडळावर अनेक वर्षे या ठिकाणी काम केलं आणि त्यांचं योगदान संस्थेला दिलं. त्यांच्या पश्चात बापूसाहेबांनी त्यांच्याही स्मृतिप्रित्यर्थ अजून 15,000ची देणगी वाढवून दिली सार्वजनिक वाचनालयाला. आणि 1995 पासून आपण आकूत स्मृती व्याख्यानमाला ही सुरू केली. आणि या व्याख्यानमालेचं वैशिष्ट्य असं आहे की 1995 पासून ते आजच्या व्याख्यानापर्यंत आपल्या देशामधल्या कायद्यांशी संबंधित असलेल्या विविध विषयांवर या ठिकाणी आपण व्याख्यानांचा लाभ नाशिककरांना मिळवून दिलेला आहे. त्याच्यात प्रामुख्याने सांगायचं झालं तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री यशवंतराव चंद्रचूड, वीर तुळजापूरकर, अजित शहा, माधवराव पेंडसे, न्यायमूर्ती BN श्रीकृष्ण, धनंजयराव चंद्रचूड जे आता सुप्रीम कोर्टाचे पण मुख्य न्यायमूर्ती आहेत, न्यायमूर्ती राजन कोचर, विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, त्या व्यतिरिक्त डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी आणि मागच्याच वर्षी 2022मध्ये आपण न्यायमूर्ती माधव जामदार साहेब यांचं व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. आजचा विषय हा आपल्यासमोर आहे काश्मीर आणि 370 कलम. याच्यावर सांगोपांग चर्चा करण्यासाठी किंवा तो कायदा स्ट्रकआउट केल्यानंतर ते कलम स्ट्रकआउट केल्यानंतर ची काय परिस्थिती, या संपूर्ण विषयाचा उहापोह
आज या ठिकाणी प्रवर्तक पाठक आणि लेले साहेब हे दोघंही करणार आहेत. मी या दोघांचंही मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि जास्त वेळ न घेता आपलंही पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करून या ठिकाणी माझ्या शब्दांना जेव्हा मी कार्यक्रम पत्रिका तयार करत होतो त्या या दोन्ही मान्यवरांचा परिचय करून देण्याची जबाबदारी आमचे सांस्कृतिक कार्य सचिव संजय करंजकर यांच्यावरती होती. त्यांनी मला विचारलं की या दोघंही वकील आहेत ना. म्हटलं दोघंही वकील आहेत. म्हणे मग नको त्यांचा परिचय मी नाही करून देत, कारण म्हणे माझं काही चुकलं तर माझ्यावर काहीतरी कलम ते लावतील, त्यापेक्षा तू प्रमुख सचिव आहेत, काय होईल ते तुझं होईल, म्हणजे तूच त्यांचा परिचय करून दे. त्यामुळे आज हे भाग्य मला मिळालं, त्याबद्दल संजय करंजकर यांचे मी आभार मानतो. ॲडव्होकेट प्रवर्तक सुहास पाठक आंतरराष्ट्रीय कायदा आणि लवादातील विशेषीकरणासह त्यांनी LLM केलेलं आहे. त्याचबरोबर BSL LLBचंही त्यांनी शिक्षण घेतलं आहे. 2021 पासून माननीय सर्वोच्च न्यायालयात ते सेवा देत आहेत. 2009 ते 2020 पर्यंत माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता म्हणून ते काम बघत होते. भारतीय सरकारचे वकील म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. महाराष्ट्र राज्यासाठी पॅनल समुपदेशक तसेच गोंडवाना विद्यापीठासाठी पॅनल समुपदेशक म्हणूनही त्यांनी सेवा केली आहे. विविध क्षेत्रातील खटले चालविण्यात त्यांचा दांडगा अनुभव आहे. त्यात प्रामुख्याने संविधानासंदर्भातील खटले, प्रशासकीय कायदा संदर्भातील खटले, सेवा कायदा, पर्यावरण कायदा, जनहित याचिका, कॉर्पोरेट कायदा, नागरी कायदा, फौजदारी कायदा, कौटुंबिक कायदा, खाजगी आंतरराष्ट्रीय कायदा इत्यादी क्षेत्रात त्यांना वकिलीचा दांडगा अनुभव आहे. श्री पाठक साहेब यांनी काही महत्त्वाच्या खटल्यांमध्ये यशस्वी बाजू मांडल्यामुळे तो एक बेंचमार्क ठरला. त्यात प्रामुख्याने ग्राहक व्यवहार मंत्रालय विरुद्ध महेंद्र भास्कर लिमये, अर्धेंद्र कुमार दास विरुद्ध ओडिसा राज्य, भगवानदास रामचंदानी विरुद्ध ब्रिटिश एअरवेज, देवेन योगेश कनानी विरुद्ध DGCA व इतर अशा काही महत्त्वाच्या केसेस त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने लढले. डिसेंबर 2022 झालेल्या सर्वोच्च न्यायालयात ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड या परीक्षेत यशस्वीरित्या ते पात्र ठरले. महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी 2020 सालासाठी भारतीय बार असोसिएशनच्या गव्हर्निंग काउन्सिलवर एकमताने त्यांची निवड झाली. दैनिक देशदूतचा अत्यंत नावाजलेला तेजस पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. 2015 ते 2017 या कालावधीत सोमय्या कॉलेज ऑफ सायन्सद्वारे आयोजित पर्यावरण व्यवस्थापन या विषयावरील डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी मॉड्यूल कोऑर्डिनेटर म्हणून त्यांनी काम बघितलं आहे. विविध कायदेशीर विषयांवरील राष्ट्रीय स्तरांवरील चर्चासत्रांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. दैनिक मुंबई तरुण भारतमध्ये समान नागरिक कायदा या विषयावरील लेख त्यांचा विशेष गाजला. तसेच दैनिक लोकसत्ता या वर्तमानपत्रातील घनकचरा व्यवस्थापनावरील त्यांचा लेख प्रसिद्ध आहे. तसेच वन्यजीव संरक्षणावरील त्यांचा लेख हा सर्वज्ञात आहे. दैनिक महाराष्ट्र टाइम्समधील पर्यावरण कायद्यावरील लेखही त्यांचा प्रसिद्ध आहे. असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आज सार्वजनिक वाचनालयाला आपल्याला मिळाले. मी परत एकदा सर्वांतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. आपल्या इथे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सन्मान करणे हे आपले कर्तव्यच आहे. मी सावानाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके सर यांना विनंती करतो की त्यांनी आजचे आपले वक्ते प्रवर्तकजी पाठक यांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे आजचे आपले दुसरे वक्ते आणि प्रशासकीय कायद्यामध्ये प्रफुल्लजी लेले पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. साठी
2019मध्ये UGC नेट त्यांनी क्लिअर केली. ILS लॉ कॉलेज यासारख्या नामांकित संस्थांमध्ये त्यांनी काम केलं आहे. विधी विभाग आर्मी लॉ कॉलेज पुणे येथे कायद्याचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. समवयस्क पुनरावलोकन केलेल्या नामांकित प्रकाशनांमध्ये त्यांचे विविध लेख प्रकाशित झालेले आहेत. राष्ट्रीय चर्चासत्र आणि परिषदांमध्ये त्यांनी शोध निबंध सादर केले आहेत. संविधानिक कायद्याशी संबंधित मुद्द्यांवर तसेच विविध कायदा विभाग या विषयांवर महाविद्यालये व शासकीय प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे त्यांना प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित केले जाते. संविधानिक कायदा, न्यायशास्त्र, विधान मसुदा हे त्यांच्या आवडीचे क्षेत्र आहे. सध्या ते कायदेशीर सहाय्य कक्ष परीक्षा समिती, प्लेसमेंट आणि इंटर्नशिप सेल, सांस्कृतिक समिती, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर सेमिनार आणि परिषद समितीचे ते सदस्य म्हणून काम करत आहेत. या व्यतिरिक्त त्यांना रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका करण्याची आवड आहे. तसेच काव्यवाचन, नाट्यवाचन हा त्यांच्या आवडीचा छंद आहे. आज आपल्याला लाभले 2 प्रमुख वक्ते यांचा परिचय आपण खूपच थोडक्यात बघितला, पण या दोघांचे आकाश एवढी उंची असलेले व्यक्तिमत्व आहे. आणि विशेष आनंदाची बाब म्हणजे हे दोन्ही मान्यवर नाशिकचे भूमिपुत्र आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तसेच आज ॲडव्होकेट अभिजित बगदे यांचाही वाढदिवस आहे. आपल्या सर्वांतर्फे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आज सौभाग्यवती पाठक मॅडम इथे उपस्थित आहेत. पंढरीची वारी यावरती त्यांची PhD झालेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तसंच मराठी साहित्यप्रेमींना जगण्याची उर्मी देणारे कविवर्य मंगेश पाडगावकर यांची आज पुण्यतिथी आहे. सार्वजनिक वाचनालय आणि आपल्या सर्वांतर्फे मी त्यांच्या चरणी विनम्र आदरांजली वाहतो. मी सावानाचे सांस्कृतिक कार्य सचिव संजय करंजकर यांना विनंती करतो की त्यांनी ॲडव्होकेट प्रफुल्ल लेले यांचा सत्कार करावा. यानंतर आजच्या व्याख्यानाचे देणगीदार बापूसाहेब आकुते यांच्या कन्या राणीताई बनगेरी यांचा सत्कार करण्यासाठी मी संस्थेचे उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव यांना विनंती करतो. अत्यंत निर्लसपणाने काम करणं आणि आपल्या व्यवसायाशी अत्यंत प्रामाणिक राहणं हे त्यांचे गुण होते. त्यांचे चिरंजीव बापूसाहेब आकुत हे देखील नामांकित फौजदारी वकील होते, पोलीस प्रॉसिक्युटर होते. इथल्या पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये अनेक वर्ष त्यांनी कायद्याचं प्रशिक्षण केलं. वाचनालयाशी, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीशी त्यांचा खूप जवळचा संबंध होता. अलकनंदाताई इथे कार्यकारी मंडळामध्ये अनेक वर्ष होत्या आणि आकुतांचा कार्यक्रम हा आपल्या घरातला कार्यक्रम आहे अशी ती त्यावेळची पद्धत होती. मी खरंच शेवटी बोलायला पाहिजे, अध्यक्षाचं समारोपाचं भाषण तर मी ते करत नाही, कारण मुख्य डिश येण्या अगोदर काय असेल ते उरकून टाका, मग मुख्य डिश येईल ती निवांतपणाने तुम्हाला त्याचा आस्वाद घेता यावा, त्याच्यानंतर कुठलाही व्यत्यय राहू नये. म्हणून मी पहिल्यांदा 1-2 मिनटामध्ये काय बोलायचं असेल ते बोलून टाकतो. आजचा विषय खूप गंभीर स्वरूपाचा आहे. त्याला राजकीय किनार आहे, त्याला घटनात्मक किनार आहे आणि ही दोन्ही भारतीय राज्यघटनेतली तज्ज्ञ माणसं आहेत. नेमकं 370 काय किंवा त्याला जोडून असलेलं दुसरं जे कलम आहे 35A ते काय आहे
ते कसं आलं, कशा करता आलं, त्याचा उपयोग काय होता त्या काळामध्ये, आणि ती रद्द करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया नेमकी कायद्याच्या दृष्टीने कशी होती, सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तो नेमकं त्याचं इंटरप्रिटेशन काय, असे वेगवेगळे प्रश्न माझ्यासारख्या सर्वसाधारण माणसाला पडलेत. त्यातला राजकीय अभिनय बाजूला ठेवून निखळ कायद्याच्या दृष्टिकोनातून तुमच्याकडनं आम्हाला त्या विषयाची माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं ऋण व्यक्त करतो. अशीच येत राहा. म्हणजे प्रफुल्लने इथे स्टेजवर बरीच कामं केली आहेत. आज तो वेगळ्या भूमिकेत तिथे कामात आहे, पण तुझी मूळची भूमिका ती आहे. तो विकास गरुड बसलेला आहे समोर विवेक, तो सांगेल की ही भूमिका तुझी खरी नाही, तुझी ती भूमिका खरी आहे. तर तुमचं दोघांचंही मनपूर्वक स्वागत करतो पुन्हा एकदा, आणि तुम्ही उत्तम पद्धतीने आम्हाला सगळा विषय समजावून सांगाल अशी इच्छा प्रदर्शित करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. संस्थेचे सार्वजनिक वाचनालय नाशिकचे विद्यमान अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके सर, त्यानंतर उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, बांधवांनो, आज मला थोडंसं दडपड असण्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे आज मी ज्या व्यासपीठावरती उभा आहे त्यावरती एवढी मोठी मान्यवर मंडळी येऊन गेली आहे, त्यांच्यासमोर मी खरंच काजवा आहे. त्यामुळे मी न्याय देईन अशी आशा व्यक्त करतो. त्यानंतर दुसरं कारण ते म्हणजे माझे शाळेतले शिक्षक आणि माझ्या महाविद्यालयीन शिक्षिका प्राध्यापक हे दोघंही आज माझ्यासमोर उपस्थित आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मला थोडंसं दडपण आहे, पण मी जो शाळेत किंवा महाविद्यालयात द्वाडपणा करायचो तो मला वाटतं मी इथे स्टेजवरती करणार नाही, आणि बऱ्यापैकी आज मला दिलेल्या विषयाला मी न्याय देईल अशी आशा व्यक्त करतो. आज ही जी व्याख्यानमाला काकासाहेब आकुतांच्या नावाने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आकुत कुटुंबियांनी, मला वाटतं त्याच्या पाठीमागे एक मोठा विचार असावा. ह्या व्याख्यानांच्या मागचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण ते असतं ते म्हणजे की कायदा हा मुळात आपण सर्वसामान्य माणसं खूप क्लिष्ट समजतो, आणि ही कायद्यातली क्लिष्टता जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण अनेक विषयांबद्दल पूर्णतः अनभिज्ञ असतो. इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज असं एक कायद्यामधलं मानक आहे, आणि हे मानक असल्यामुळे कायदा समजून घेणं, तो का समजून घ्यायचा तर आपल्या विचारांमधली प्रगल्भता वाढावी, आणि त्या जोडीने आपण एक सुजाण नागरिक म्हणून या समाजात वावरावं ही अपेक्षा असते. आणि म्हणूनच मला वाटतं आकुत कुटुंबियांचा ह्या पाठीमागचा एक मोठा विचार असावा की जो कायदा आहे तो कायदा सर्वसामान्यांना कळावा, सोप्या शब्दात समजावा आणि तो त्यांच्यापर्यंत पोहोचावा. म्हणून मी सर्वप्रथम आकुत कुटुंबियांचे आभार मानतो आणि थोडंसं विषयाकडे आता सरकतो. आज मला आणि प्रफुल्लजींना दोघांना विषय दिला आहे की काश्मीर आणि कलम 370 याच्यावरती बोलायचं. काश्मीर म्हटल्यावर नेमकं काय वाटतो आपल्याला? मला आठवतं मी अगदी लहान 11वी-12वीत होतो आणि विवेक गरुड आत्ता समोर बसलेले आहेत विवेक काका, आणि विवेक काकांच्या एका नाट्य कार्यशाळेत गेलो होतो आणि आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही इमॅजिनेशन करा की तुम्ही स्वर्गात आहात. तर एक स्वर्ग म्हटल्यावरती सगळ्या मुलांमध्ये सगळ्या मुलींमध्ये एक समान धागा होता. तर स्वर्ग म्हणजे काश्मीरमधला हिमालय, स्वर्गातली फळं म्हणजे सफरचंद, आणि ह्यालाच ज्यावेळेस मुघल साम्राज्याने काश्मीर त्यांच्या अधिपत्याखाली होतं त्यावेळेस शहाजहाननी सुद्धा एक वक्तव्य त्यांचं लिहून ठेवलेलं आहे की स्वर्ग जर कुठे असेल तर तो ह्या पृथ्वीवरती आणि तो काश्मीरमध्ये आहे. पण ही जी छान सुंदर स्वर्गासारखी जी भूमी आहे ही गेली हजारो वर्ष धुमसत राहिली आहे. आणि का धुमसते तर सातत्याने होणारे परकीय आक्रमण. ही आक्रमणं कोण झेलतंय तर जो काश्मीरमधला मूल रहिवासी आहे. कोण आहे हो काश्मीरमधला मूल रहिवासी?
ज्यावेळेस भारतामध्ये सरस्वती नदी वाहत होती आणि सरस्वती नदी लुप्त झाली, सरस्वती नदी लुप्त झाल्यानंतर जे सरस्वतीच्या काठावरचे जे सारस्वत ब्राह्मण होते ते नंतर असं म्हणतात की हिमालयात जाऊन राहिले आणि ते मूळचे तिथले हिमालयातले रहिवासी झाले. त्याला 5000 वर्षांचा इतिहास आहे. हेच काश्मीर काश्मीरियत म्हणून सुद्धा गेल्या काही शतकांमध्ये ओळखलं जातं. आणि काश्मीरियत ही ओळख असण्याचं प्रमुख कारण म्हणजे काश्मीरियत सगळ्यांना सामावून घेत आली आहे. धर्म, विचार, पंथ, जात कोणतीही असो, सगळे सद्भावाने तिथे राहत होते, सद्भावाने तिथे एकत्र त्यांचं आचरण होतं आणि सुखाने या स्वर्गभूमीत नांदत होते. काश्मीरची खूप मोठी हिस्ट्री आहे. मी अगदी त्या सगळ्या हिस्ट्रीत जाणार नाही आणि आजचा जो आपला विषय 370 त्या दृष्टीने मी परत विषयाकडे येईन. आज काश्मीर आपल्या देशासाठी, भारतासाठी का आवश्यक आहे, तर काश्मीर ह्या देशाची एक संरक्षक भिंत म्हणून त्याचा उपयोग होतो. सिल्क रूट म्हणून देखील काश्मीरचा अनेक वर्ष उपयोग झालेला आहे. पण काश्मीरमध्ये आज आपण ज्यावेळेस विचार करतो तर आपल्याला काय काय दिसतं, तर काश्मीरमध्ये होणारे अत्याचार दिसतात, काश्मीरमध्ये झालेली आक्रमणं दिसतात. आणि ह्या आक्रमणांच्या पार्श्वभूमीवरती आपण ज्यावेळेस काश्मीरचा विचार करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की ह्या सगळ्यामधला भरडून निघणारा व्हिक्टीम जो आहे तो काश्मीरमध्ये राहणारा नागरिक आहे. आपण कायम विचार करतो की काश्मीर भारतात झालं पाहिजे, हा आपल्या भारताचा भाग आहे. पण काश्मीरमध्ये राहणाऱ्या माणसाचं काय याच्यावर फार विचारमंथन केलं जात नाही. आणि ज्यावेळेस विचारमंथन केलं जातं त्याच्या पाठीमागे कोणता तरी अजेंडा असतो. आणि त्या अजेंड्याच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर लक्षात येतं की काश्मीरमधला जो भरडला गेलेला माणूस आहे त्याला न्याय देणं आवश्यक आहे. या सगळ्यातून मला असं वाटतं की कलम 370चा आपण या बॅकग्राऊंडवरती विचार करायला हवा. कलम 370 आलं कुठून याची एक थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो. 1946 प्लॅनिंग कमिशननी सांगितलं की ज्यावेळेस ब्रिटिश राज्यकर्ते जातील आणि भारत स्वतंत्र होईल त्यावेळेस एकटा भारत म्हणजे जो ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या आधिपत्याखाली असलेला भाग स्वतंत्र होणार नाही, तर ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या अखत्यारीत असलेले जवळपास 562 संस्थानं जी आहेत ती सगळी सार्वभौम होतील. आणि आता ही जी 562 संस्थानं आहेत त्यांनी छोटी छोटी संस्थानं राहण्याच्या ऐवजी त्यांना एक पर्याय देण्यात आला होता की तुम्हाला ज्या देशामध्ये 2 नेशन थिअरीनुसार भारतात किंवा पाकिस्तानात जिथे तुम्हाला कुठे सामील व्हावंसं वाटतंय तर तिथे तुम्ही सामील होऊ शकतात. आणि जे काही एक संघराज्य म्हणून युनियन म्हणून जे असेल तर युनियनकडे जबाबदाऱ्या कोणत्या असतील तर त्या जबाबदाऱ्या असतील डिफेन्स, फॉरेन अफेअर्स आणि कम्युनिकेशन. फक्त हे 3 विषय युनियन सांभाळेल आणि बाकी सर्व जे काही राज्य निर्माण होतील नंतर त्या इतर सगळे विषय ते बघतील. नंतर असं लक्षात आलं की एवढ्या जर 3च विषय जर युनियनकडे जर असले तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही आणि सगळ्या राज्यांना एकत्रितरित्या त्यांची मोठ बांधून ठेवणं अवघड जाईल. आणि म्हणून दुसरा एक विचार करण्यात आला की आपण पुन्हा एक अनेक सार्वभौमत्व जे आहे ते फक्त राष्ट्राकडे राहील आणि जे संस्थानांचे जे संस्थानिक आहेत त्यांना आपण राजप्रमुख म्हणूयात आणि काही लिमिटेड अधिकार त्यांना देऊयात आणि जे काही कायदे मंडळाचं, विधिमंडळाचं जे काही काम आहे ते काम आपण 2 भागांमध्ये डिव्हाइड करूयात. अशा पद्धतीने विचार झाला आणि भारताची राज्यघटना अस्तित्वात आली. भारताची राज्यघटना अस्तित्वात येत असताना काश्मीरमध्ये मात्र खूप जोरदार घडामोडी होत होत्या. 15 ऑगस्ट 1947 देशाला स्वातंत्र्य मिळालं. भारत पाकिस्तान 2 देश झाले.
पाकिस्तानची स्वाभाविक अपेक्षा होती की काश्मीर हा मुस्लिम बहुल हे संस्थान आहे, त्यामुळे जास्तीत जास्त मुस्लिम बहुल संस्थान असल्यामुळे काश्मीर पाकिस्तानकडे यावं. काश्मीरचे राजा हरिसिंग हे हिंदू होते, त्याच्यामुळे एक स्वाभाविक अपेक्षा होती भारताची की काश्मीर हे संस्थान भारताकडे येईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त अनेक कारणं होती की काश्मीर हा आपल्याला मध्य आशियाला युरोपला जोडणारा हा एकमेव मार्ग आहे आणि ती एक संरक्षक भिंत आहे, त्याच्यामुळे काश्मीर सर्वार्थाने भारताकडे असणंही आवश्यक होतं. त्यामुळे भारताकडून देखील तो प्रयत्न होता. ह्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानकडनं काही प्रमाणात आक्रमणं सुरू झाली, घुसखोरी सुरू झाली आणि याच्यामध्ये पाकिस्तान आणि राजा हरिसिंग यांच्यामध्ये एक जैसे थे करार झाला. आणि जैसे थे करार झाल्यानंतर देखील पाकिस्तानने त्यांची घुसखोरी खूप मोठ्या प्रमाणात चालू ठेवली. आणि 22 ऑक्टोबरला ती नुसती घुसखोरी नव्हती, तर जवळपास 5000च्या वर सैन्य हे पाकिस्तानमध्ये घुसलं, काश्मीरमध्ये घुसलं आणि काश्मीरचा पूर्ण प्रांत हा कॅप्चर करण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानकडनं झाला. या पार्श्वभूमीवर राजा हरिसिंग हतबल झाले. त्यांचे जे तत्कालीन पंतप्रधान होते मेहरचंद महाजन, जे नंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देखील होते, तर मेहरचंद महाजनांना त्यांनी दिल्लीला पाठवलं. आणि त्यावेळेस दिल्ली सरकारने तत्कालीन कंडिशन टाकली की आम्ही आमचं सैन्य तुमच्या मदतीसाठी पाठवू, पण तुम्ही सामीलनाम्यावरती स्वाक्षरी करा. त्याला राजा हरिसिंगांनी लगेच मान्यता दिली आणि अशा पद्धतीने जम्मू काश्मीर आणि चा सामीलनामा भारताबरोबर झाला. या परिस्थितीत सामीलनामा झाल्यानंतर देखील वातावरण काश्मीरमधलं बदललेलं नव्हतं. परिस्थिती अधिकाधिक वाईट होत होती. त्यानंतर भारताचं सैन्य तिथे आलं. भारताचं सैन्य तिथे आल्यानंतर पाकिस्तानी घुसखोरांना परतवून लावण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला, तरी मोठ्या प्रमाणातला भाग हा बऱ्यापैकी पाकिस्तानी सैन्याच्या त्यांच्या ट्राईब्सच्या ताब्यात राहिला. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती दुसरीकडे सगळे संस्थानं जे होते भारतातले, ते सगळे संस्थानं पूर्णपणे विलिनीकरण करून घेण्याचे प्रयत्न चालू होते. आणि त्याच्यामुळे जसं प्लॅनिंग कमिशनने सांगितलं होतं की फक्त 3 विषय या केंद्र सरकारकडे असतील आणि राज्य सरकार बाकीच्या सगळ्या विषयांवरती काम करेल, पण त्याला बगल देऊन पुन्हा दुसरा एक सामीलनामा, दुसरा करार हा अनेक संस्थानिकांबरोबर करण्यात आला. आणि त्यामध्ये फक्त 3च संस्थानं उरले होते, त्यापैकी जम्मू काश्मीर हे एक होतं. पण जम्मू काश्मीरमधली परिस्थिती एवढी वाईट होती त्या क्षणाला की ती जी प्रक्रिया आहे सामीलनाम्याची, ती प्रक्रिया करणं शक्य झालं नाही. ते शक्य झालं नाही म्हणून ह्या परिस्थितीमध्ये पुढचा जोपर्यंत करार होत नाही तोपर्यंत करायचं काय, म्हणून टेम्पररी काहीतरी तरतूद आपण आपल्या भारतीय राज्यघटनेत करावी, ह्या दृष्टिकोनातून गोपाल अय्यंगार स्वामी यांनी एक अमेंडमेंट सुचवली. आणि ती अमेंडमेंट म्हणजे आत्ताचं कलम 370. कलम 370चा जर आपण विचार केला तर 370 नंतरची जी काही पुढची सगळी कलमं आहेत राज्यघटनेतली, किंबहुना होती, कारण आता बऱ्यापैकी कलमं ही रिपील करण्यात आलेली आहेत, तर ही सगळी कलमं टेम्पररी अर्थात तात्पुरत्या स्वरूपातली होती. आणि त्यावेळेस अय्यंगार यांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही हे 306 हे जे काही कलम तुम्ही सादर केलेलं आहे, त्याचा परिणाम असा आहे की बाकी इतर राज्यांबरोबरचे जे करार आहे किंवा इतर राज्यांचं जे स्टेटस आहे ते स्टेटस जम्मू काश्मीरला न मिळता त्यांना स्पेशल ट्रीटमेंट का, तर त्यावेळेस त्यांनी काही मुख्य कारणं दिली होती. आणि ती कारणं म्हणजे एकतर युद्ध सातत्याने काश्मीर भागात सुरू आहे, त्याच दरम्यान देश संयुक्त राष्ट्राच्या कचाट्यात देखील अडकला होता, कारण काश्मीर विषय पाकिस्तानने सिक्युरिटी काउन्सिलकडे हा इश्यू रेज केला होता. पाकिस्तानचे आणि
त्यावेळेस अमेरिकेचे संबंध चांगले असल्यामुळे आणि अमेरिकेचा युनायटेड नेशनवरती जास्त प्रभाव असल्यामुळे सिक्युरिटी काउन्सिल, युनायटेड नेशन हे भारतावरती दबाव टाकत होते. अशा परिस्थितीमध्ये एकतर जम्मू आणि काश्मीर राज्याची घटना समिती अस्तित्वात येणं शक्य नव्हतं किंवा त्यांचं विधानसभा देखील अस्तित्वात येणं शक्य नव्हतं. आणि हे पुढे कधीतरी भविष्यात होईल हा विचार करून हे कलम 370 कायद्यामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला. आता ही जी होती ही इंटरी मॅनेजमेंट होती, ही टेम्पररी अरेंजमेंट होती. या सगळ्या याच्यामध्ये एक मुख्य माणूस होता, तो म्हणजे शेख अब्दुल्ला. कारण शेख अब्दुल्लांनी ज्यावेळेस हा सगळा विचार होता की राजा हरिसिंगनी कुठे जावं, भारतात जावं की पाकिस्तानमध्ये जावं की स्वतंत्र राहावं, यावेळेस शेख अब्दुल्लांनी असा विचार केला की जरी मुस्लिम बहुमूल असले, बहुमूल्य भाग असला, मुस्लिम बहुल भाग जरी असला, सॉरी कारण इंग्रजी आणि मराठी याच्यामध्ये थोडीशी गडबड होते, पण त्यांनी हा विचार केला की काश्मीर मुस्लिम बहुल भाग जरी असला तरी पाकिस्तानबरोबर जाणं योग्य होणार नाही. याच्यासाठी त्यांनी काही कारणांचा, 2-3 कारणांचा विचार केला आणि त्यातलं एक प्रॅक्टिकल कारण असं होतं की पाकिस्तान हा त्या दृष्टीने इंडस्ट्री किंवा आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने काहीसा पिछाडलेला भाग होता. त्याचं पाकिस्तानची निर्मिती ही नैसर्गिक नव्हती आणि भारत मात्र त्या दृष्टीने बऱ्यापैकी आपल्याकडे इंडस्ट्रियलायझेशन झालं होतं, इंडस्ट्रीज होत्या आणि काश्मीरसाठी एक मोठं मार्केट भारत हे उपलब्ध होतं. या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टींचा विचार करून त्यांनी असा निर्णय घेतला की आपण भारताबरोबर जावं. आणि या सगळ्या याच्यामध्ये राजा हरिसिंगांचे पंतप्रधान म्हणून नंतर त्यांनी काम बघितलं आणि घटना समितीचे, जम्मू आणि काश्मीरच्या घटना समितीचं देखील ते हिरिरीने तो विषय पार पाडत होते. दरम्यान 1953 ह्या शेख अब्दुल्ला यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध ॲलिगेशन्स होते की ते इंटेल्सचे काही रिपोर्ट्स होते की ते पाकिस्तानी सरकारच्या सतत संपर्कात आहेत आणि त्यांनी वेगळा विचार देखील मांडायला सुरुवात केला होता की काश्मीर हे एक स्वतंत्र राष्ट्र व्हावं. या पार्श्वभूमीवरती त्यांच्या विरुद्ध आधी अविश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला आणि अविश्वासदर्शक ठरावानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला आणि नंतर त्यांना अटक झाली. ते अटकेत असताना कलम 370च्या रचनेमधनं काही कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर्स पास करण्यात आला आणि त्यातली एक महत्त्वाची कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर होती कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर 48, ज्याच्यामध्ये सेक्शन 35A आला. आणि आपण सेक्शन 35A बहुचर्चित आहे, पण यातल्या आणखीन काही दुरुस्त्या करून घटनेतला काही भाग हा काश्मीरसाठी लागू करण्यात आला. आणि त्या दुरुस्त्यांमध्ये फंडामेंटल राईट्समधील आर्टिकल 15, त्याच्यानंतर आर्टिकल 19 आणि 22 पूर्णतः निष्प्रभ करण्यात आल्या. 15 तर पूर्ण रिझर्वेशनचा विषयच संपला, कारण 15 काढल्यामुळे काश्मीरचं जे काही विधानसभा होती ती हव्या त्या पद्धतीने कायदे करू शकत होती. त्याच्यामध्ये ते कोणालाही डिस्क्रिमिनेट करणं त्यांना सहज शक्य होतं. कलम 19 मधली जी त्यांनी कॉन्स्टिट्युशनल ऑर्डरनी जी काश्मीरसाठी जी अमेंडमेंट लागू केली ती म्हणजे रिझनेबल रिस्ट्रिक्शन, आपल्या फ्रीडम ऑफ स्पीचचे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन किंवा अन्य बाकी जे काही फ्रीडम्स आर्टिकल 19 दिलेले आहेत, या सगळ्यांचे जे काही रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स जे 19 दिसतात त्याच्या व्यतिरिक्त रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स काय असावे हे ठरवण्याचा अधिकार हा इथल्या घटना समितीने स्वतःकडे घेतला. त्यानंतर आर्टिकल 22चंही कारण तेच होतं की प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनसाठी कुठलाही कायदा नसावा, हव्या त्या व्यक्तीला अटक करण्यात यावी. या सर्व दृष्टीने अनेक मूलभूत अधिकार काढून घेतले. बरं, हे फक्त मूलभूत अधिकार
काश्मीरी जनतेचे काढले का, तर त्याचं उत्तर नाही आहे. तर हे मूलभूत अधिकार भारत देशातल्या, भारतवर्षातल्या इतर नागरिकांचे देखील काढले. ते कसे, तर त्या आर्टिकल 35A जो अमेंडेड आर्टिकल 35A जो आला, तो 35A असं म्हणतो की त्याच्यामध्ये त्यांनी डिफाईन केलं की परमनंट रेसिडेंट, इथला कायमस्वरूपीचा जो रहिवासी आहे, या रहिवाशालाच काही अधिकार तिथे असतील. तर ते कोणते, की सरकारी नोकरीमध्ये कोण जाणार, जो परमनंट रेसिडेंट आहे त्यालाच सरकारी नोकरी करता येईल, जो परमनंट रेसिडेंट आहे त्यालाच तिथे जमीन विकत घेता येईल, आणि अशा स्वरूपाचे काही अधिकार हे 35A द्वारे फक्त आणि फक्त काश्मीरमधल्या नागरिकांना प्राप्त झाले, आणि बाकी देशभरातील इतर नागरिकांचे हे अधिकार काढून घेण्यात आले. तर हा प्रवास 370चा सातत्याने सुरू होता. आता आपण 370ची थोडीशी रचना समजून घेऊयात की नेमकं 370चं स्वरूप आहे कसं. 370मध्ये 3 कलम आहेत. त्यातल्या 3 कलमांमध्ये ज्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत, ज्यावेळेस 370 कलम लागू करण्यात आला, तर त्यातली जी पहिली तरतूद आहे ती तरतूद म्हणजे, आणि काही संस्थानिक जे नंतर समाविष्ट झाले, ज्यांच्याबरोबर काही ॲग्रीमेंट करण्यात आले, ज्या राजप्रमुखांना काही विशेष अधिकार देण्यात आले, त्यांच्यासाठीची जी काही तरतूद करण्यात आली, ते राज्यांचं क्लासिफिकेशन क्लास बी म्हणून करण्यात आलं होतं. आणि आर्टिकल 238 काय म्हणतं की हे जे क्लास बी मधले राज्य आहेत, ह्या क्लास बी मधल्या राज्यांना संपूर्ण भारताची संपूर्ण राज्यघटना बाकी लागू राहील विथ सर्टन मॉडिफिकेशन्स. हे 238 काढून घेण्यात आल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की भारताची राज्यघटना ही जम्मू आणि काश्मीरला लागू होणार नाही, आणि फक्त आर्टिकल 1 म्हणजे की जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, आणि आर्टिकल 370 ज्याच्या अखत्यारीत हे सगळे निर्णय जम्मू काश्मीरबद्दलचे काय कायदे लागू करायचे आणि काय कायदे लागू करू नये याचे निर्णय घेतले जातात. यामध्ये आणखीन काही तरतुदी करण्यात आल्या 370मधल्या. त्या तरतुदी अशा की जे सामीलनामा झाला होता, त्या सामीलनाम्यांमधले 3 विषय हे जम्मू आणि काश्मीरसाठी लागू करण्यात आले होते. तर ते 3 विषय मी पुन्हा रिपीट करतोय: डिफेन्स, फॉरेन अफेअर्स आणि कम्युनिकेशन. ह्या संदर्भातले जे काही कायदे केंद्र सरकारला करायचे आहे, ते केंद्र सरकार यांच्या सहमतीने, कन्सल्टेशनने, सल्लामसलतीने त्या संदर्भातले कायदे करू शकतं. आणि ह्या 3 विषयांच्या व्यतिरिक्त अन्य कायदे जर काही करायचे असतील तर त्यासाठी जम्मू आणि काश्मीरच्या घटनात्मक समितीची आणि नंतर लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची म्हणजे विधानसभेची मान्यता घेणं, हे संमती घेणं हे आवश्यक आहे. अशा पद्धतीच्या या तरतूद करण्यात आला. त्यामध्ये आणखीन महत्त्वाची तरतूद जी आजच्या ह्या सगळ्या विषयाशी निगडीत आहे ती म्हणजे कलम 370(3). 370(3) मध्ये अशी तरतूद करण्यात आली होती की राष्ट्रपतींना, भारताच्या राष्ट्रपतींना 370 पूर्णतः निप्रब करण्याचे आणि भारताची राज्यघटना जशी आहे तशी संपूर्ण स्वरूपात लागू करण्याचे, 370 ॲब्रोगेट करण्याचे पूर्णपणे अधिकार असतील. पण हे जे अधिकार आहेत हे जम्मू आणि काश्मीरच्या घटना समितीने, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या रेकमेंडेशन शिवाय करता येणार नाही. आता पंचायत ही झाली की 1957मध्ये 1956 साली राज्यघटना, जम्मू आणि काश्मीरची राज्यघटना अस्तित्वात आली आणि नंतर घटना समिती विसर्जित करण्यात आली. आता घटना समिती अस्तित्वात नाही तर तुम्ही संमती कोणाची घेणार? आणि त्यामुळे एक आर्ग्युमेंट असं होतं गेले अनेक वर्ष की ही जी तरतूद आहे ही तरतूद आता कायमस्वरूपीची झाली आहे, ही तात्पुरत्या स्वरूपाची राहिलेली नाही. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारताची राज्यघटना जम्मू आणि काश्मीरला गेल्या 70 वर्षात लागू झालेली नव्हती. राज्यघटना लागू न झाल्यामुळे अनेक मूलभूत अधिकार
हे जम्मू आणि काश्मीर राज्यातल्या अनेक नागरिकांना उपलब्ध नव्हते. जे पाकिस्तानातनं फाळणीच्या वेळेस जे हिंदू कुटुंब अनेक जे पाकिस्तानमधनं जम्मू आणि काश्मीरमध्ये आले त्यांची संख्या आज जवळपास 3 लाखाच्या आसपास आहे. आणि ते फर्स्ट डिफेन्स म्हणून आपल्या लाईन ऑफ कंट्रोलवरती काम करत असतात आणि त्यांची संख्या जवळपास 3 लाखांच्या आसपास आहे. कल्पना करा 1947 पासून त्यांना सरकारमध्ये नोकरी मिळू शकत नाही कारण ते परमनंट रेसिडेंट नाहीत. त्यांना अनेक मूलभूत अधिकार मिळत नाहीत. त्याच्यामुळे त्यांचे जे काही राहणीमान आहे, जे काही क्वालिटी ऑफ लाईफ आहे ते त्यांना तिथे मिळू शकत नव्हतं. आणि ह्या पार्श्वभूमीवरती 370 काढावं असा प्रयत्न, रद्दबातल करावा असा प्रयत्न अगदी 1952 पासून, मी जर चुकत नसेल तर 1952 पासून सुरू झाला. आणि आज तागायत आपण त्याची प्रतीक्षा करत होतो की हे कधीतरी होईल, पण होणार कसं आणि करणार कसं हा प्रश्न सगळ्यांसमोर हा सगळ्यांनाच पडलेला होता. 2006 ज्यावेळेस पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीनी एक त्यांचा जाहीरनामा एक प्रसिद्ध केला होता 2006 साली. त्यावेळेस त्यांनी सेल्फ रूलची घोषणा दिली होती. अर्थात सेल्फ रूलच्या घोषणेमध्ये त्यांना हे अधोरेखित होतं की जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असेल. पण गेल्या काही वर्षामध्ये जे काही भारतीय राज्यघटनेचे कलम 370च्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेचे जे विषय, जे भाग जम्मू आणि काश्मीर राज्याला लागू करण्यात आले ते सगळे रद्दबातल करावे आणि पूर्णपणे स्वराज्य ची घोषणा देत त्यांनी त्या भागात काम सुरू केलं. 2013-14 साली एक मोठा महापूर येऊन गेला काश्मीरमध्ये. झेलमला महापूर आला होता आणि त्या दरम्यान काश्मीरचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आणि मोदी सरकार नुकतंच सत्तेत आलं होतं आणि आत्ताच्या गव्हर्नमेंटनी तिकडे मोठ्या प्रमाणात मदत पाठवली. अर्थात हे कोणतंही सरकार असतं तर ते झालंच असतं, पण त्यावेळेस जी मदत पाठवली गेली त्याचा परिणाम काही राजकीय परिस्थिती सुधारण्यात झाला आणि अल्टिमेट त्याची परिणिती ही PDP आणि पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी आणि भाजप यांच्या एकत्र येण्याची त्याची परिणिती झाली. आणि ते एकत्र आल्यानंतर त्यांनी काही कॉमन अजेंडा, त्यांच्यामध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवला आणि त्याच्यामध्ये असं ठरवलं की कलम 370 आणि 35A ला धक्का लावायचा नाही आणि बाकी जी काही कामं करायची आहेत ती कामं करा. सरकार चाललं होतं. 2015 हे सरकार निवडून आलं. त्यांना जम्मू आणि काश्मीरमधल्या जुन्या राज्यघटनेनुसार त्यांच्या तिथल्या सरकारचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा आहे. त्याच्यामुळे त्यांना 2021 पर्यंतची मुदत होती. आणि सगळं सुरळीत असताना भारतीय जनता पक्षाने यांचा पाठिंबा काढून घेतला. हे झालं 18 जून 2018ला BJPने त्यांचा सपोर्ट काढला आणि 19 जून 2018 रोजी सपोर्ट नसल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर अर्थात राष्ट्रपती राजवट नाही, पण गव्हर्नरनी, कारण तिथल्या सेक्शन 92 नुसार जम्मू आणि काश्मीरच्या राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार गव्हर्नरनी स्वतःची राजवट लागू केली आणि राज्याचे सर्व अधिकार हे स्वतःकडे घेतले. त्यानंतर जी काही तिथली विधानसभा होती ती विधानसभा साधारणपणे 21 नोव्हेंबर 2018ला विसर्जित झाली आणि 28 नोव्हेंबर 2018ला तिथल्या तत्कालीन गव्हर्नरनी राष्ट्रपतींकडे शिफारस केली की 356 भारतीय राज्यघटनेतल्या कलम 356 अंतर्गत तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू करावी. त्यानुसार त्यांच्या शिफारसीनुसार 19 डिसेंबर 2018ला राष्ट्रपती राजवट लागू झाली. 19 डिसेंबर 2018ला ज्यावेळेस राष्ट्रपती राजवट लागू झाली त्यावेळेस अनेक जणांनी हे प्रश्न वारंवार विचारले की तुम्ही 370 रद्द करणार आहात का, पण त्याच्यावरती सरकारच्या वतीने, केंद्र सरकारच्या वतीने कुठलंही भाष्य करण्यात आलं नाही. त्याला ठोस अशी काही उत्तरं देण्यात आली नाही.
पण ही राष्ट्रपती राजवट लागू करताना त्यांनी एक महत्त्वाचं काम केलं. ते महत्त्वाचं काम म्हणजे राज्यघटनेतला कलम 3 मधला जो प्रोव्हायजो आहे तो त्यांनी जम्मू आणि काश्मीरसाठी निष्प्रभ ठरवला. राष्ट्रपती राजवट लागू असताना कलम 3चा जो प्रोव्हायजो आहे तो निष्प्रभ ठरवला. कलम 3चा प्रोव्हायजो काय सांगतो की जर तुम्हाला राज्याच्या जागेमध्ये, राज्याच्या बाउंड्रीजमध्ये जर काही तुम्हाला बदल करायचे असतील तर ते बदल करण्यापूर्वी तुम्हाला त्या राज्याशी संमती घेणं, त्यांच्याशी कन्सल्ट करणं हे आवश्यक आहे. आणि हे आलं कुठनं तर हे अगदी ज्यावेळेस ब्रिटिशांचा जो कायदा होता ते अगदी 1917-18 पासूनची ही तरतूद आहे की तुम्ही आधी स्थानिक राज्यांशी बोला आणि स्थानिक राज्यांशी सल्लामसलत करून काय ती राज्याच्या रिऑर्गनायझेशनच्या संदर्भातले त्यांच्या बाउंड्रीज बदलण्याचे निर्णय घ्या. ही जी प्रोव्हायजो आहे ही तरतूद निष्प्रभ करण्यात आली. इथून ह्या 370च्या ॲब्रोगेशनला खरं तर सुरुवात झाली असं म्हणता येईल. आता 370चा जर आपण विचार केला तर पुन्हा 370मध्ये अडचणी काय आहेत की जम्मू आणि काश्मीरच्या संदर्भातले कुठलेही निर्णय जर घ्यायचे असतील तर जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेला त्यांची सहमती घेणं, त्यांच्याशी डिस्कस करणं, त्यांच्या संमतीने, त्यांच्या कन्सल्टेशननी काय ती कार्यवाही करणं आणि कायदे पारित करणं हे राष्ट्रपतींसाठी अत्यावश्यक आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की एकदा राष्ट्रपती राजवट लागू झाली की तो जो राष्ट्रपती राजवटीचा जो काही प्रस्ताव आहे, ते प्रोक्लेमेशन आहे, ते ॲप्रुव्हलसाठी राज्यसभेकडे आणि लोकसभेकडे पाठवलं जातं. त्याला राज्यसभेने आणि लोकसभेने मान्यता दिली. मान्यता दिल्यानंतर जे विधिमंडळाचे, विधानसभेचे जे राज्य सरकारच्या विधानसभेचे जे अधिकार आहेत हे सर्वस्वी अधिकार हे आपल्या पार्लमेंटकडे आले. पार्लमेंटकडे आल्यामुळे राष्ट्रपतींना किंवा गव्हर्नरना आता कन्सल्ट कोणाला करायचं होतं 370च्या अंतर्गत निर्णय घेण्यासाठी, तर त्यांना कन्सल्ट करायचं होतं विधानसभा. आणि जम्मू काश्मीरसाठीची विधानसभा ही होती आपली भारताची पार्लमेंट. आणि अशा पद्धतीने त्यांच्या कन्सल्टेशननी साधारण 5 ऑगस्ट रोजी 200 कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर 272 पारित करण्यात आली. कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर 272 मध्ये त्यांनी आर्टिकल 367 जो राज्यघटनेचे वेगवेगळे भागांचा अर्थ कसा लावावा या संदर्भातलं जे आर्टिकल आहे त्या आर्टिकलमध्ये त्यांनी काही अमेंडमेंट केली. आणि त्या अमेंडमेंटमध्ये त्यांनी असं म्हटलं की कलम 370 मधला जो कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचा जो उल्लेख आहे तो आपण कॉन्स्टिट्युशनल तो आपण लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणून आपण त्याचा विचार करूयात. आणि अशा पद्धतीने ती जी शब्दांची जी रचना आहे आणि तो जो काही कन्फ्युजन होतं की 1957 पासूनचं की आता कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली नाही आहे, तर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली नसताना रेकमेंडेशन कसं मिळणार आणि 370 कसं ॲब्रोगेट होणार हा प्रश्न जो काही आहे या प्रश्नाचं काही स्वरूपात ते उत्तर तिथे सरकारने शोधलं. आणि तो जो बदल झाला 367मध्ये त्या बदलामुळे त्याच दिवशी त्या बदलामुळे दुसऱ्या दिवशी जे काही कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर आली 273 त्या ऑर्डरद्वारे 370(3) नुसार विधानसभेच्या म्हणजे अर्थात पार्लमेंटच्या रेकमेंडेशन्सनुसार 370 जे आहे ते ॲब्रोगेट करण्यात आलं. त्याच जोडीने रिऑर्गनायझेशन जम्मू आणि काश्मीर रिऑर्गनायझेशन ॲक्ट देखील राज्यसभेत आणि लोकसभेत पारित करण्यात आला. अशा पद्धतीने हे 370 कलम जे आहे ते निष्प्रभ ठरवण्यात आलं. ते निष्प्रभ ठरवल्यानंतर अर्थातच त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या, कारण त्याच्या पाठीमागे अनेक राजकीय कंगोरे आहेत आणि त्या राजकीय कंगोऱ्यात मी जात नाही. पण अनेक विविध मुद्द्यांवरती
ही जी काही कारवाई केंद्र सरकारने केली, स्पेशली कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर 272, कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर 273 आणि रिऑर्गनायझेशन जम्मू आणि काश्मीर रिऑर्गनायझेशन बिल 2000 2019, हे तिन्ही वेगवेगळ्या रिट पिटिशनच्या माध्यमातून हे उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याची कॉन्स्टिट्युशनॅलिटी चॅलेंज करण्यात आली. आणि त्यामध्ये काही जे महत्त्वाचे जे विषय मांडण्यात आले ते विषय असे होते पिटिशनरच्या वतीने की 370 ही मुळात कायमस्वरूपीची झालेली तरतूद आहे आणि जे काही राज्यघटनेमध्ये अमेंडमेंट करण्याचा जो सरकारचा जो अधिकार आहे हा 370मधून मिळत नाही, तर भारतीय राज्यघटना दुरुस्ती करण्यासाठी आर्टिकल 368 या माध्यमातूनच भारताची राज्यघटना दुरुस्त करता येऊ शकते. त्याच्यामुळे जी काही पूर्ण प्रोसिजर केंद्र सरकारने अवलंबली ही पूर्णतः बेकायदेशीर आहे आणि घटनाबाह्य आहे. आणि ह्या पार्श्वभूमीवरती अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या, विविध मुद्द्यांवरती त्या चॅलेंज झाल्या. सर्वोच्च न्यायालयाने सगळ्यात महत्त्वाचं जे मत व्यक्त केलं होतं ते मत असं होतं की 356चं जे प्रोक्लोमेशन ला कुठल्याही स्वरूपामध्ये याचिकाकर्त्यांनी त्याला आव्हान दिलेलं नव्हतं आणि जे आव्हान होतं ते फक्त 272 आणि 273 आणि तिसरा फॅक्टर म्हणजे रिऑर्गनायझेशन ॲक्ट. त्यामुळे तुम्ही त्याला वेळेत ज्यावेळेस 356चं प्रोक्लेमेशन आलं, त्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली, त्यावेळेस तुम्ही ते चॅलेंज केलं नाही आणि तुम्ही ते वेळेत चॅलेंज न केल्यामुळे त्याच्यावरती विचार करता येणार नाही असं सुरुवातीला मत व्यक्त केलं होतं. पण नंतर कालांतराने जजमेंटमध्ये त्याच्यावरती बऱ्यापैकी सांगोपांग चर्चा केलेली आहे. मला वाटतं प्रफुल्ल पण माझ्यानंतर बोलणार आहे, त्याच्यामुळे प्रफुल्लसाठी काहीतरी विषय, कारण सगळंच मी कव्हर नाही करू शकत. प्रफुल्ल मला असं वाटतं की या संदर्भातली पुढची मांडणी करेल. पण ह्या अशा अनुषंगाने आज 370 निष्प्रभ झालं. 370 निष्प्रभ झाल्यामुळे नेमकं काय झालं आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये आता इन्व्हेस्टमेंट होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल. रोजगार मिळाला तर ते दहशतवादाकडे जाणार नाही आणि दहशतवादाकडे गेले नाहीत तर त्यांची प्रत्येकाची उन्नती होईल. आणि अर्थात या सगळ्याचा एकत्रित परिणाम असेल तो म्हणजे आपल्या देशातलं कोणतंही राज्य मागासलेलं राहणार नाही आणि आपल्या सगळ्यांचा एकत्रित विकास होईल. मला आज इथे सार्वजनिक वाचनालयाने ह्या विषयावरती बोलायची संधी दिली आणि त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो आणि आपण सगळ्यांनी मला शांतपणे ऐकून घेतलं म्हणून मी आपले देखील आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सगळे मान्यवर, सगळ्यांना नमस्कार करून आणि प्रवर्तकजींच्या अत्यंत माहितीपूर्ण आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा या व्याख्यानानंतर मला 3 गोष्टींचं दडपण आलं आहे. पहिल्या 2 गोष्टी ज्या त्यांना आलं होतं तेच दडपण आणि तिसरं त्यांच्या व्याख्यान. भारतासाठी काय आहे तर मी फक्त त्याच्या बाउंड्रीज सांगतो. पूर्वेला तिबेट, उत्तर पूर्व दिशेला चायना, उत्तर पश्चिमेला अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तानच्या लगेच पुढे तुर्कमेनिस्तान आणि काश्मीर हिमालय रेंज जी आहे, पर्वतरांग जी आहे, त्याचे 3 भाग जनरली केले जातात आणि त्यातली काश्मीर हिमालय नावाची जी पर्वतरांग आहे ती संपूर्ण तटबंदीसारखी आपल्या भारतासाठी म्हणून काश्मीरमध्ये उभी आहे. आणि त्याचं सामरिक महत्त्व एवढं आहे की या सर्व दिशांना नजर ठेवण्यासाठी म्हणून जी उंची अपेक्षित आहे ती उंची आपल्याला जम्मू काश्मीर आणि लडाख या 3 विभागांमध्ये पसरलेल्या या काश्मीर पर्वतरांगेमुळे मिळते. बऱ्याच वेळा असं होतं आणि ते कदाचित राजकीय कारणांमुळे झालं असावं, पण काश्मीरचा मुद्दा म्हटला की आपण काश्मीरबद्दल बोलतो आणि त्यामुळे लडाख आणि जम्मूमधल्या लोकांची ही एक भळभळती जखम होती की तुम्ही विकास किंवा जो काही पैसा
या कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर्समधनंही केंद्र सरकारकडनं यायचा. त्यांनी काश्मीर खोऱ्याचा विकास होत होता, जम्मू आणि लडाखकडे दुर्लक्ष होत होतं. आणि हे कारण आहे त्या युनियन टेरिटरीज करून काश्मीर वेगळं आणि जम्मू आणि लडाख वेगळं करायचं. की कारण शेवटी संविधान, आणि सर म्हणाले, फडके सर म्हणाले की राजकीय भाष्य करायला आज आम्ही इथे उभे नाही होत, पण संविधानाचा विचार करत असताना संविधान हे फक्त एखादं सरकार कसं चालवावं किंवा इथली व्यवस्था कशी चालवावी अशासाठी तयार केलेलं एक दस्तऐवज नाही, तर त्याचे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ तपासूनच संविधानाच्या पातळीवर एखादी गोष्ट संविधानिक आहे की नाही हे बघितलं जातं, किंवा किमान तशी अपेक्षा आहे. त्यामुळे जम्मू काश्मीर आणि लडाखबद्दल बोलत असताना जो कायदेशीरदृष्ट्या जो निर्णय घेण्यात आला त्याचे काही सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संदर्भ आहेत आणि ते देणं मला महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणून मी थोडासा मागे जाईन, स्वातंत्र्यपूर्व काळात जाईन आणि ज्या शेख अब्दुल्लांचा या ठिकाणी उल्लेख झाला त्यांच्याबद्दलही थोडंसं बोलेन. कारण काश्मीरमध्ये मुख्यत्वे राजा हरिसिंगांविरुद्ध जे एक प्रकारचं बंड झालं, ते बंड करण्याचं नेतृत्व हे शेख अब्दुल्लांनी केलं होतं आणि त्यातून त्यांच्या पदरी ते पंतप्रधानपद पडलं होतं. त्यामुळे ह्याचे सामाजिक संदर्भ असे आहेत की ती जी मागणी आहे की काश्मीर, जम्मू काश्मीर हा भाग भारतामध्ये विलीन व्हावा, पाकिस्तानमध्ये विलीन व्हावा का स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहावा, ह्याच्यासाठीचे संदर्भ या क्विट काश्मीर नावाची मुवमेंट त्यांनी 1931 मध्ये सुरू केली होती. आणि हे क्विट काश्मीर कोणासाठी होतं तर डोगरा डायनेस्टीसाठी होतं. राजा गुलाब सिंगांना ब्रिटिशांनी आणि राजा गुलाब सिंगांनी एक ॲग्रीमेंट करून त्याला काश्मीरमध्ये एक थोडं चुकीचं नाव आहे की सेल डीड ऑफ काश्मीर असं म्हटलं जातं, की काश्मीर विकलं गेलं, ब्रिटिशांनी काश्मीर राजा गुलाब सिंगांना विकलं अशी धारणा निर्माण करायचं काम हे शेख अब्दुल्लांनी केलं. आणि जेव्हा कॅबिनेट मिशन, ज्याच्याबद्दल प्रवर्तकजी बोलले, कॅबिनेट मिशन जेव्हा भारतामध्ये आलं आणि त्या कॅबिनेट मिशनच्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं आहे टू सेटल द इश्यूज इन द इंडिया. कुठले प्रश्न नक्की सेटल करायला आले होते माहिती नाही, पण टू सेटल द इश्यूज इन इंडिया ते जेव्हा आले तेव्हा त्यांनी सगळ्या 562 संस्थानांशी चर्चा करून काय पद्धतीने भारत म्हणजे ब्रिटिश इंडिया आणि इतर संस्थानं ह्यांच्यामध्ये कशा पद्धतीने कायदेशीरदृष्ट्या काय आपल्याला मार्ग काढता येईल. कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 हा ऑलरेडी लागू करण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये ब्रिटिश इंडियाला जरी तो लागू असला तरी काही तुरळक संस्थानांनी त्याच्यासाठी मान्यता दिली होती की भविष्यात जर सेल्फ रूल किंवा सेल्फ गव्हर्नन्स करायची वेळ आली तर हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 आम्ही ॲडॉप्ट करू शकतो. मग ह्या सगळ्या शक्यता तपासण्यासाठी जेव्हा कॅबिनेट मिशन भारतात आलं तेव्हा त्यांनी काश्मीरमध्ये राजा हरिसिंगाशी चर्चा केली आणि हरिसिंगांची परिस्थिती अशी झाली होती की त्यांच्या विरुद्ध क्विट काश्मीर नावाची मूवमेंट ही व्हाईट पेपर प्रेझेंट झाला 1931 मधला, त्याच्यानंतरच सुरू झाल्यामुळे राजकीयदृष्ट्या स्वतः राजा हरिसिंगांना स्थैर्य नव्हतं. कारण ती सगळी क्विट काश्मीर मूवमेंट दाबण्यासाठी त्यांनी 2 जणांची नियुक्ती केली, मिर्झा मोहम्मद अफजल बेग आणि वजीर गंगाराम. आणि हे बेग हे पहिले पंतप्रधान काश्मीरचे बनले होते आणि या दोघांच्या सल्ल्याने सरकार चालेल अशा पद्धतीनं ती रचना करण्यात आली. पुढे बेग आणि वजीर गंगाराम तरी बराच काळ राहिले, पण बेगांनी लवकरच राजीनामा दिला. कारण दिलं की राजा हरिसिंग हे मनमानी करतात आणि आम्हाला फक्त बाहुले म्हणून बसवलं आहे, हे पद फक्त ही मूवमेंट थोपण्यासाठी म्हणून तयार केलं आहे, त्यामुळे आमच्या मताला जर किंमत नसेल तर मी या पदावर बसणार नाही असं म्हणून त्यांनी राजीनामा दिला. आणि मग कॅबिनेट मिशनला उत्तर काय द्यायचं, कारण राजा हरिसिंग हे स्वतः नेतृत्व करायच्या अशा एका कचाट्यात सापडले होते की त्यांना सगळ्यांना घेऊनच पुढे जाणं गरजेचं होतं. कारण जम्मू आणि लडाख
हा डोगरा डायनेस्टीच्या, हा राजा हरिसिंगांच्या सदैव पाठीशी उभा राहिला होता. पण दुर्दैवाने पूछ भागामध्ये राजा हरिसिंगांविरुद्ध एक बंड झालं आणि तिथून कदाचित त्यांचा आत्मविश्वास थोडा ढळायला लागला आणि म्हणून त्यांनी सगळ्या तिथे ज्या पॉलिटिकल पार्टीज होत्या त्या सगळ्या राजकीय पक्षांचं मत लक्षात घ्यावं म्हणून सगळ्या राजकीय पक्षांना राजा हरिसिंगांनी निमंत्रित केलं आणि एक बैठक झाली. त्यामध्ये एकमत होऊ शकलं नाही. मजदूर सभा, तेव्हाची त्याला हिंदू सभा हे नाव नव्हतं, पण ती हिंदू सभेची विंग, मुस्लिम लीग आणि एक वेगळा गट जो वेगवेगळ्या पद्धतीने हरिसिंगांविरुद्ध कटकारस्थानं करायचा आणि राजा हरिसिंग स्वतः या कुणामध्येही एकमत होऊ शकलं नाही. आणि म्हणून ज्या स्टँडस्टिल ॲग्रीमेंटबद्दल प्रवर्तकजी बोलले तो एक मार्ग काढायचा ठरला की आपण डोमिनियन ऑफ इंडिया आणि डोमिनियन ऑफ पाकिस्तान म्हणजे फाळणी करायची ठरल्यानंतर आणि जो अत्यंत रास्त प्रश्न होता दोन्हीही, त्यामुळे जरी थेट पुरावा नसला की हे पाकिस्ताननी घुसवलेलं सैन्य असावं किंवा पाकिस्ताननी तशा पद्धतीची रसद ही त्या ट्राईब्समनना दिलेली असावी असा थेट पुरावा कुठलाही उपलब्ध नसला तरी देखील ह्या इन्फरन्स आपल्याला काढता येतो की ज्या पद्धतीची शस्त्रास्त्र घेऊन ते काश्मीरमध्ये शिरत होते त्याच्यावरनं आपल्याला असं निष्कर्ष काढता येईल की हा पाकिस्तान पुरस्कृत हल्ला होता. आणि मी ही सगळी मांडणी का करतोय, कारण ह्याच्यामध्ये सामाजिक पातळीवर एक असा अजेंडा पसरवला जातो की मुळात काश्मीर राजा हरिसिंगांनी सही केलेलं इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन हेच मुळात फ्री कन्सेंटनी नाही आहे. आता ते कॉन्ट्रॅक्ट आहे, तो एक प्रकारचा करार आहे. करारासाठी 3 गोष्टी लागतात: ऑफर, ॲक्सेप्टन्स आणि ते गव्हर्न करणारा कुठला तरी कायदा. राजा हरिसिंगांनी, प्रवर्तकजी ऑलरेडी त्या डिटेल्समध्ये गेलेत की ते तत्कालीन काश्मीरचे पंतप्रधान आणि पुढे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झालेले जस्टिस महाजन हे तो प्रस्ताव घेऊन भारत सरकारकडे आले. हा 26 ऑक्टोबर 1947चं हे पत्र आहे आणि ते पत्र फक्त इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन असलेलं पत्र आहे आणि त्याच्यावर लॉर्ड माउंटबॅटननी सही केली आहे, आय ॲक्सेप्ट दिस इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन 27 ऑक्टोबर 1947ला. ऑफर झाली, ॲक्सेप्टन्स झाला आणि हे गव्हर्न करणारा इंडिपेंडन्स ॲक्ट 1946 होता. हे 3ही कंडिशन फुलफिल झाल्या. देर इज नो क्वेश्चन दॅट दिस ॲग्रीमेंट वॉज इन्फ्लुएन्स्ड बाय समबडी. त्यामुळे हा जो भारत सरकारवर आरोप केला जातो की तुम्ही मुद्दामून अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण केली की तुमच्याकडे काश्मीर येईल किंवा जम्मू काश्मीर इंटिग्रेट केलं जाईल, हा आरोप दादांत खोटा आहे. हा, आपण ही कंडिशन जरूर ठेवली की तुम्हाला मदत हवी असेल तर तुम्हाला इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन सही करावे लागेल. पण त्याला लॉर्ड माउंटबॅटननीच स्वतः उत्तर दिलं एका ठिकाणी की ट्राईब्समन घुसवणं हे भारताचं काम नव्हतं, त्यामुळे कुणी जर काश्मीरला भारताकडे ढकललं असेल तर ते पाकिस्तानने ढकललं आहे. आणि हे कुठलाही भारतीय म्हणत नाही, हे लॉर्ड माउंटबॅटन म्हणतो आहे. आणि नंतर ज्या प्लेबिसाईटबद्दल किंवा लोकांची जनमत चाचणी घ्यावी याच्याबद्दल जे एक रान उठवलं जातं ते राजा हरिसिंगांनी पर्सनल लेटर लॉर्ड माउंटबॅटनला जे पाठवलं त्याचं उत्तर देताना माउंटबॅटननी त्याचा उल्लेख केला आहे. हे कुठल्याही प्रकारे झालेल्या कराराचा भाग नाही. त्यामुळे तो कंडिशनल करार नव्हता. तो इट वॉज अ फुल फ्लेज्ड ॲग्रीमेंट एंटर्ड बिटवीन इंडिया अँड जम्मू अँड काश्मीर. ही पार्श्वभूमी घेऊन आता आपण जर 370कडे बघितलं, ज्याच्याबद्दल ऑलरेडी प्रवर्तकजी बोलले आहेत, त्याच्यामध्ये शेख अब्दुल्लांनी एक रिप्रेझेंटेशन तयार केलं, कारण ते तेव्हा पंतप्रधान बनले होते. त्यांनी काश्मीरच्या वतीने घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर आंबेडकरांना एक पत्र लिहिलं आणि त्यांनी असं म्हटलं की घटनेमध्ये काश्मीरसाठी एक विशिष्ट दर्जा असावा आणि त्यातनं जो संविधानिक प्रश्न निर्माण झाला आहे, कारण 15 ऑगस्ट, मी पुढे गेलो 26 ऑक्टोबरकडे, 15 ऑगस्ट 1947ला काश्मीर काही भारताचा भाग नव्हतं.
त्यामुळे जो संविधानिक प्रश्न निर्माण होणार आहे ह्याच्यावरचं सोल्युशन म्हणून एक आर्टिकल आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये तुम्ही इन्सर्ट करा, ज्याच्यामुळे जम्मू आणि काश्मीरला विशिष्ट दर्जा मिळेल. आणि जम्मू आणि काश्मीर, त्या पत्रात ते असं लिहितात की द स्टेट ऑफ द जम्मू अँड काश्मीर विल मेंटेन द सॉव्हर्निटी, सार्वभौमत्व. ज्याला डॉक्टर आंबेडकरांनी उत्तर दिलं आहे की तुमची अशी अपेक्षा आहे की भारताने जम्मू काश्मीरच्या सीमांचं संरक्षण करावं, भारताने तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी जी इन्व्हेस्टमेंट लागणार आहे ती करावी, पण सार्वभौमत्व मात्र भारताकडे नसेल, ते मात्र जम्मू काश्मीरकडे असेल, तर भारत सरकारचा लॉ मिनिस्टर म्हणून, विधी व न्याय विभागाचा मंत्री म्हणून मी कधीही हा प्रस्ताव मान्य करणार नाही. बरं, हे सांगोवांगी नाही, हे त्यांचं भाषण नाही, हे त्यांनी लेखी पाठवलेलं उत्तर आहे. आणि म्हणूनच त्यांनी ते 306 सुद्धा घटना समितीमध्ये सादर करण्यासाठी नकार दिला आणि म्हणून ते एका दुसऱ्या सन्माननीय सदस्यांनी प्रस्तुत केलं. आता हे सगळे संदर्भ अशासाठी महत्त्वाचे आहेत की मी आता परत येतो आपल्या आजच्या संदर्भांकडे. आज ज्या पद्धतीने कोर्टाने या सगळ्या विषयाकडे बघितलंय, मध्यंतरीच्या काळामध्ये प्रेमनाथ कौल वर्सेस स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर ह्या निकालामध्ये, या न्यायनिवाड्यामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की 370 अनुच्छेद हा एक तात्पुरत्या स्वरूपाची अरेंजमेंट म्हणून तयार करण्यात आलेली प्रोव्हिजन आहे, हे त्यांनी मान्य केलं. त्याच्यानंतर संपत कुमारच्या केसमध्ये परत हाच प्रश्न उपस्थित झाला होता आणि तेव्हा मात्र 2018 कोर्ट असं म्हणालं की नाही, आता ते फ्रीज झालं, कारण संविधान समिती जी जम्मू काश्मीरची होती ती 1956 सालीच विसर्जित करण्यात आली. त्यामुळे आता याच्यावर आपल्याला कुठलाही मार्ग काढता येणार नाही, कारण अनुच्छेद 370(3) राष्ट्रपतींना जरी हे अधिकार असले तरी ते संपूर्णपणे राष्ट्रपतींचे अधिकार नाहीत, तर जो शब्द वापरला आहे तो असा आहे की इन कॉन्करन्स विथ. कन्सल्टेशन नाही आहे, सल्लामसलत नाही आहे, कॉन्करन्स आहे, संमती आहे. कुणाची? संविधान समितीची. आता संविधान समितीच नाही म्हटल्यावर 370 आता कायम असाच राहणार, अशा पद्धतीचा एक इंटरप्रिटेशन हे 2018 या संपत कुमारच्या जजमेंटमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये, आणि हे टेम्पररी नेचरचं असणार आहे. बरं, आता हे एकच कलम आहे का जे अशा पद्धतीने काही विशिष्ट दर्जा कुठल्या राज्याला देते? तर नाही. त्याला लॉच्या भाषेमध्ये असिमेट्रिकल फेडरलिझम असं म्हटलं जातं, ज्याबद्दल सुद्धा कोर्ट या जजमेंटमध्ये बोललं आहे की समानपणे सगळ्यांना सगळं देणं शक्य नाही, म्हणून काही राज्यांच्या बाबतीत जसं आसाम आहे, किंवा तुम्ही जर बघितलं तर 371 पासून पुढची जी सगळे जे अनुच्छेद आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक राज्याच्या काही राज्यांच्या विशिष्ट गरजांनुसार त्यांना काही सूट देण्यात आली आहे. कारण हे फेडरलिझम किंवा या ज्या संघराज्य पद्धतीबद्दल आपण बोलतोय, ही संघराज्य पद्धत ही अमेरिकेसारखी आपण तशीच्या तशी उचललेली नाही. त्याच्यामध्ये बरेच बदल करून आपण आपल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संदर्भांनुसार त्याच्यामध्ये बदल करून ती पद्धत अवलंबलेली आहे. त्यामुळे शेड्यूल 7 लिस्ट 1 मध्ये एंट्री 97 आहे, जी पार्लमेंटला अथॉरिटी देते की कुठेही जो विषय नाही त्याच्यावर संसदेला अधिकार आहे कायदा तयार करण्याचा. किंवा अनुच्छेद 248 आहे, जे असं म्हणतं, जी रेमेडियल पॉवर आहे, जी रेसिड्युअल पॉवर आहे, जे असं म्हणतं की 246-247 मध्ये जर एखाद्या विषयाबद्दल, आणि शेड्यूल 7 मध्ये एखाद्या विषयाबद्दल स्पष्टपणे लिहिलेलं नसेल तर त्याच्याबद्दल कायदा करायचा अधिकार हा पार्लमेंटचा, अर्थात संसदेचा आहे. अशा पद्धतीने हे USA मध्ये किंवा
बाकी इतर फेडरल कंट्रीजमध्ये जिथे स्ट्रिक्टली फेडरलिझम फॉलो केलं जातं तिथे अशा पद्धतीची रचना नाही. आपली रचनाच मुळात वेगळी असल्यामुळे हे 370 किंवा तिथून पुढची जे काय अनुच्छेद आहेत हे असणं हे मुळात चुकीचं आहे का, तर त्याचं उत्तर आहे नाही. पण ते किती काळ असावं आणि ते का असावं ह्याच्याबद्दलची उत्तरं देताना आपण थोडेसे कमी पडलो आणि ते टेम्पररी होतं हे आपण मान्य करायला तयार नव्हतो. त्याला कदाचित राजकीय संदर्भ असतील आणि त्यावर मी आत्ता भाष्य करणार आहे. हे 370 हे ज्या पद्धतीने झालं की त्यात 3 प्रश्न होते की मुळात अनुच्छेद 356 नुसार जी राष्ट्रपती राजवट जम्मू काश्मीर तत्कालीन राज्यामध्ये लागू करण्यात आली ती व्हॅलिड होती का, ती संविधानिक होती का. आणि याच्यासाठी SR बोमई वर्सेस युनियन ऑफ इंडिया या न्यायनिवाड्यामध्ये कोर्टाने आणि मेनली आपल्याच महाराष्ट्रातल्या जस्टिस PB सावंतांनी एक विस्तृत अशा पद्धतीचा तो निवाडा दिलेला आहे. आणि त्याच्या आधारावर आत्ता सर्वोच्च न्यायालयाने मुळात या प्रश्नाची शहानिशा करायची आवश्यकता आहे की नाही याबद्दल पहिले चर्चा केली. आणि जरी त्याबद्दल काही ऑब्झर्वेशन्स असली तरी कोर्ट असं म्हणतं की तुमचा चॅलेंज मुळात 370ला आहे आणि त्या ज्या प्रेसिडेन्शियल ऑर्डर्स आहेत 272 आणि 273 त्यांना तुम्ही चॅलेंज केलं आहे. त्यामुळे 356 आणि त्या राष्ट्रपती राजवटीबद्दल आम्ही काही निवाडा द्यावा अशी परिस्थितीच मुळात नाही. आम्ही चर्चा करतोय पण त्याच्याबद्दल आम्ही काहीतरी ठोस म्हणावं की हे असंविधानिक आहे किंवा संविधानिक आहे हे म्हणायची आवश्यकताच नाही. तरी ते म्हणाले आहेत की ज्या पद्धतीने 356 लागू करण्यात आलं त्याच्यात काही गैर नव्हतं. अशा पद्धतीचं एक ऑब्झर्वेशन जस्टिस चंद्रचूडांच्या जजमेंटमध्ये आहे. हा एक मुद्दा. दुसरा, 367 मध्ये अनुच्छेद 367 मध्ये जे काही बदल करण्यात आले ते आवश्यक होते का. बदल काय होता तर 370 वाचत असताना कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या जागी अर्थात संविधान समितीच्या जागी कुठे आहे तो विधानमंडळ संविधानामध्ये कुठेही नाही वाचण्यात यावं. आणि तो प्रेसिडेन्शियल ऑर्डरनी ज्याच्याबद्दल प्रवर्तकजी बोलले त्या प्रेसिडेन्शियल ऑर्डरनी तो 35A हा संविधानामध्ये टाकण्यात आला. म्हणजे थोडक्यात संपूर्ण संविधानामध्ये जे 368 अनुच्छेद वापरून आपण अमेंडमेंट करू शकतो, जे बदल करू शकतो ते बदल परस्पर करण्याची अथॉरिटी ही तत्कालीन जम्मू काश्मीर सरकारला, कारण विधिमंडळाला म्हणजे सरकारला ती देण्यात आली होती. आणि तिथून ते 35A हा अनुच्छेद तिथे ठेवण्यात आला होता. आता या 35A पण एक थोडीशी ऐतिहासिक बॅकग्राऊंड आहे. क्विट काश्मीर मुवमेंट जेव्हा सुरू झाली राजा हरिसिंगाविरुद्ध तेव्हा जे काय हरिसिंग आणि बाकी तत्कालीन राजकीय मंडळी काश्मीरमधली यांच्यामध्ये जे काही समझोता झाला त्याच्यामध्ये परमनंट स्टेटस देणं आणि परमनंट रेसिडेंट्स आयडेंटिफाय करणं हा एक त्यातला मुद्दा 1931 मध्ये होता. आणि हे अशा पद्धतीचं परमनंट स्टेटस किंवा अशा पद्धतीचे परमनंट रेसिडेन्स आयडेंटिफाय करणं हे 1931 मध्ये पहिल्यांदा जम्मू काश्मीरमध्ये झालं. त्यामुळे 35A आला तेव्हा परमनंट रेसिडेंट हा अचानक कुठून तरी उगवलेला भाग नाही, तर ते जम्मू काश्मीरमध्ये अस्तित्वात असलेली एक पद्धत जी खरं म्हणजे बदलायला हवी होती तिला इन्स्टिट्यूशनलाइज केलं गेलं. आणि मग नोकऱ्यांमधलं आरक्षण असेल आणि हे करण्यासाठी तुम्हाला भेदभाव करावा लागणार. इतर नागरिक आणि काश्मीरमधले परमनंट रेसिडेंट्स हे गैरसोयीचं होणार म्हणून अनुच्छेद 15 लागू करण्यात आला नाही. तर आता हे 35A कुठे गेलं. 35A गेलं कारण प्रेसिडेन्शियल ऑर्डर ज्या आत्ताच्या ज्या CO 272 जी आली त्याच्यामुळे संपूर्ण संविधान जसंच्या तसं या जम्मू काश्मीरला लागू करण्यात आलं. त्यामुळे आता परमनंट रेसिडेंट किंवा 35A हा मुद्दाच उरला नाही. कारण हे करत असताना आधीच्या असलेल्या सगळ्या प्रेसिडेन्शियल ऑर्डर्स म्हणजे ते 52ची ऑर्डर असेल 54ची ऑर्डर असेल 1971 साली कदाचित मला साल चुकत असेल पण गुलजारीलाल नंदा आपले
गृहमंत्री होते आणि त्या प्रेसिडेन्शियल ऑर्डरबद्दल संसदेमध्ये चर्चा सुरू होती आणि ते असं म्हणाले की 370 काढण्याबद्दल तुम्ही मागणी का करता? खरं तर 370 ही पाईपलाईन आहे आपल्या इथून, त्यांनी वापरलेला हा शब्द आहे की ही पाईपलाईन आहे आपल्या इथून असलेलं संविधानिक रसद काश्मीरला पुरवण्याची. आणि कुठेतरी कदाचित हा जो ॲप्रोच आहे ते टेक्निकली ते बरोबर होते की जर भारताचं संविधान हे जम्मू काश्मीरसाठी लागू करायचं असेल तर ते फक्त आणि फक्त 370 मार्फतच केलं जाऊ शकणार होतं. त्यामुळे अशा पद्धतीने आत्तासुद्धा भारताचं संपूर्ण संविधान 370 मार्फतच जम्मू काश्मीरला लागू करण्यात आलं आहे आणि ते तसं केलं आहे. म्हणूनच जेव्हा 370(1)(ड) आणि 370(3) ह्याच्याबद्दलच्या इंटरप्रिटेशनचा प्रश्न कोर्टासमोर आला तेव्हा कोर्ट म्हणालं की तुम्ही 370 म्हणजे वर्गात एका मुलाने मला विचारलं होतं, सर इतकं सोपं होतं 368 वापरायचं आणि 370 रिपील करून टाकायचं. पण ते रिपील करायची अथॉरिटीच पार्लमेंटकडे नाही तर ते रिपील कसं करणार? ती अथॉरिटी 370(3) मध्ये आहे. आणि 5 ऑगस्ट 2019ला या 370(3) मुळे टेक्निकली संविधानाचे इंटरप्रिटेशन करू शकलो आणि संपूर्ण संविधान हे की आपण संविधानिक मूल्यांची पायमल्ली करून पुढे जाऊया असं ते सुचवत नव्हते. तर ते असं म्हणत होते की संविधानिक मूल्य जपत असताना त्याचे सामाजिक, राजकीय, आर्थिक जे संदर्भ आहेत हे तपासून पाहिले गेले पाहिजेत. आणि त्यामुळे जेव्हा अनुच्छेद 3 बद्दल जी विस्तृत चर्चा झाली की संसदेला राज्य विभाजित करून 2 युनियन टेरिटरीज तयार करण्याचे अधिकार आहेत का? कोर्ट म्हणाला आहेत 2 कारणांसाठी. एक, पहिलं कारण अनुच्छेद 3 तसं प्रोव्हाइड करतं की युनियन टेरिटरी तयार करणं किंवा नवीन राज्य तयार करणं आणि जे अधिकार वापरून 1950 पासून आज 2023 पर्यंत निरनिराळी राज्य तयार झाली आहेत. आत्ताचं उदाहरण म्हणजे 2014 साली तयार करण्यात आलेलं तेलंगणा किंवा त्याच्या अलीकडचं उदाहरण, बरीच उदाहरणं आहेत, उत्तराखंड आहे, छत्तीसगड आहे. तर अशा पद्धतीने जर राज्य निर्माण होऊ शकत आहेत तर प्रश्न असा होता की युनियन टेरिटरी तयार करता येईल का? केंद्रशासित प्रदेश तयार करता येईल का? कोर्ट म्हणाला करता येईल. असं कुठेही अशा पद्धतीने अनुच्छेद 3 मध्ये संसदेच्या अधिकाराला कुठलीही बाधा या अनुच्छेद 3 मध्ये नाही. पण म्हणून शेवटी ते न्यायमंडळ आहे त्यामुळे त्यांनी एक सूचना केली आहे की हे करत असताना सगळे संदर्भ तपासले गेले पाहिजेत. आणि तिथे ज्या प्रोव्हिजोबद्दल प्रवर्तकजी बोलत होते त्याचंही इंटरप्रिटेशन कोर्टाने केलं आहे की दिस हॅज टू बी डन ऑन द रेकमेंडेशन ऑफ द स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. पण रेकमेंडेशन मान्य करायचं की नाही करायचं हा अधिकार शेवटी संसदेचा आहे. म्हणजे एखादा प्रस्ताव समजा विधिमंडळासमोर गेला, विधिमंडळाने रेकमेंड केलं की हे राज्याचं विभाजन करण्यात येऊ नये, तर संसदेने हे दिलेलं रेकमेंडेशन पाळावं किंवा नाही पाळावं याचे संपूर्ण अधिकार संसदेकडे आहेत असं जजमेंटमध्ये ऑब्झर्वेशन करण्यात आलं आहे. आणि त्यामुळे ह्या आधारावर अनुच्छेद 3 वापरून युनियन टेरिटरीज करायला कुठलीही अडचण नाही. फक्त कोर्ट असं म्हणालं आहे की या युनियन टेरिटरीज तयार करताना या तिथल्या विधिमंडळांसकट तयार करण्यात आल्या आहेत. आता केंद्रशासित प्रदेशांचं जे ॲडमिनिस्ट्रेशन असतं हे थेट केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे तिथे इतर राज्यांसारखं किंवा इतर राज्यांप्रमाणे विधिमंडळच अस्तित्वात असेल असं नाही. पाँडिचेरीमध्ये थेट निवडणुका होतात, दिल्लीमध्ये थेट निवडणुका होतात, पण तशा दादरा नगर हवेली किंवा दीव दमण
अशा प्रदेशांमध्ये तुम्ही निवडणुका लागल्याचं कधी ऐकलेलं नसेल. कारण ह्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक निराळ्या पद्धतीने एक स्वतंत्र त्या संदर्भाचा कायदा तयार करून विधिमंडळांसकट केंद्रशासित प्रदेश अशी त्यांची रचना केली आहे. आणि त्याच सिमिलर लाईन्सवर जम्मू काश्मीर म्हणजे काश्मीर आणि जम्मू आणि लडाख ह्या विधिमंडळासकट असलेले केंद्रशासित प्रदेश आहेत. आणि कोर्टाने फक्त तो एक महत्त्वाचा मुद्दा या जजमेंटमध्ये अधोरेखित केला आहे की जर तुम्ही विधिमंडळ तयार केलं आहे तर जितक्या लवकर शक्य होतील ते डायरेक्शन आहे 31 जानेवारी अशी तारीख त्यांनी दिली आहे की ह्याच्या आधी तिथे निवडणुका घेण्यासंदर्भात निर्णय घ्या. बरं, हे सगळं सहज मान्य झालं का हो? तर प्रवर्तक जी अधिक चांगल्या पद्धतीने खरं तर ते सांगू शकतील की केंद्र सरकारने जे ॲफिडेव्हिट कोर्टात सादर केलं आहे की जम्मू काश्मीरचं विभाजन करत असताना आम्ही संसदेलाही सांगितलं आहे, आम्ही आता ॲफिडेव्हिट करून कोर्टालाही सांगतो आहे की या केंद्रशासित प्रदेशांना तिथे नॉर्मलन्सी अटेन झाली की पूर्ण राज्याचा दर्जा आम्ही बहाल करू. हे ॲफिडेव्हिट, हे दाखल करण्यात आलेलं ॲफिडेव्हिट हा अनुच्छेद 3 मधल्या संसदेचे अधिकार वापरायच्या लेजिटिमायझेशनसाठीचा बेस आहे. आणि त्यामुळे हे आता अर्थात न्यायनिवाडा आल्यानंतर त्याच्यावर काही बाजूनी टीका झाली, काही बाजूनी त्याचं स्वागत झालं. आपण त्याच्याकडे प्युअरली अकॅडमिक इंटरेस्टने जर बघितलं तर असं लक्षात येईल की गेल्या विस्तृत चर्चा दशकात सर्वोच्च न्यायालयाने या संविधानिक इंटरप्रिटेशन संदर्भातलं हा याचे उत्तम नमुना आहे. जसं प्रवर्तकजी म्हणाले की हे सगळं करण्यामागे 67 मध्ये नुसतं काहीतरी राजकीय अभिनिवेश आहे का किंवा असावा का, जसंच्या तसं असताना सुद्धा तुम्ही, तर मला ते तसं वाटत नाही. कारण जर देश आणि राष्ट्र या दोन संकल्पना वेगळ्या आहेत आणि मी सायकेडकर मॅडम समोर याबद्दल काही बोलणार नाही, पण देशाच्या निर्मितीसाठी ज्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट गरजेची आहे, ज्या पद्धतीच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी लागणारी जी संविधानिक बैठक आहे ती या 370 निष्प्रभ केल्यामुळे आपल्याला मिळाली. आणि आज परमनंट रेसिडेंट नसलेला माणूससुद्धा तिथे जाऊन जमीन खरेदी करू शकतो, इंडस्ट्री सुरू करू शकतो. अर्थात गुलजारीलाल नंदांनी फक्त संविधान तिथे लागू करण्यासाठी ज्या पाईपलाईनचा उल्लेख केला, कदाचित त्यांनी जर हा विचार केला असता की हे निष्प्रभ केल्यावर एक मोठी पाईपलाईन तयार होईल आणि ज्याच्यामधनं सगळ्या पायाभूत सुविधा जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला पुरवता येतील, तर तेव्हाच ते चित्र वेगळं दिसलं असतं. ह्या पायाभूत सुविधांसाठी 1, 2 त्याचं सामरिक महत्त्व, म्हणजे ज्याच्याबद्दल प्रवर्तकजी बोलले की युरोपला जर इतर पूर्व भागाशी जोडायचं असेल किंवा पूर्व आशियाशी जोडायचं असेल तर सगळ्यात जवळून जाणारा जो मार्ग आहे तो जम्मू काश्मीरमधनं जातो. आणि आपली स्वतःची सुरक्षा तुम्ही जर बघितलं तर अरुणाचलच्या पलीकडे चायनामध्ये आत्ता धरणं बांधायचं काम जोरात चालू आहे आणि याचा परिणाम हा भारतावर होणार आहे. कारण भारतामध्ये मेनली अरुणाचल प्रदेशमध्ये पूरसदृश परिस्थिती कदाचित पुढच्या 6-7 वर्षात निर्माण होईल. जर अशा पद्धतीच्या कारवायांवर आपल्याला नजर ठेवायची असेल तर जम्मू काश्मीर आणि काश्मीर हिमालय, ही काश्मीर हिमालय हे त्याचं टेक्निकल नाव आहे, ही पर्वतरांग ही भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून 370 निष्प्रभ करून त्याला मी कायम वर्गात म्हणतो की जम्मू काश्मीर देशामध्ये कंप्लीट इंटिग्रेशन 27 ऑक्टोबर 1947लाच झालं, पण त्याचं कॉन्स्टिट्युशनल इंटिग्रेशन हे 5 ऑगस्ट 2019ला झालं. आणि जे अत्यंत गरजेचं होतं. कारण आता आपण भविष्याबद्दल थोडासा विचार करूया. जेव्हा त्या केंद्रशासित प्रदेशामध्ये उद्या विधिमंडळ अस्तित्वात येईल तेव्हा त्या विधिमंडळाला लिस्ट 2 अप्लाय झालेली असेल
आणि त्या पर्टिक्युलर स्टेटसाठी लागणारे सगळे कायदे करायचे अधिकार हे त्या विधिमंडळाला असतील. त्याच पद्धतीने संपूर्ण संविधान तिथे लागू झाल्यामुळे शेड्यूल 7 लिस्ट 3 मध्ये जे सामायिक विषय आहेत त्याच्यावर केंद्र सरकारला थेट कायदे तयार करता येतील आणि योग्य ते निर्णय योग्य त्या वेळेत सरकार कुणाचंही असो पण ते निर्णय घेण्याची अथॉरिटी असणं, मुळात संविधानाने ती पॉवर तुम्हाला देणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे एक म्हणजे ज्याच्यामुळे जम्मू काश्मीरच नाही तर भारताच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं पाऊल हे 5 ऑगस्ट 2019ला उचललं गेलं आहे. आणि मी जे तिसरं ज्या मुद्द्याकडे येत होतो ते अकॅडमिक रिझन आहे की एखाद्या प्रदेशामध्ये डेमोक्रेसीचा उदय कसा होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे जम्मू काश्मीर आहे. गुलाब सिंगांकडे इंग्रजांकडनं त्यांना देण्यात आलेलं एक राज्य, गुलाब सिंगांच्या सगळ्या पुढे वंशजांकडे हरिसिंगांपर्यंत ते राज्यव्यवस्थेने आलेलं राज्य, आणि मग 1931 मध्येच त्याचं सुरू झालेलं लोकशाहीकरण, जिथे पंतप्रधान निवडले गेले, नियुक्त करण्यात आले, जिथे एक वजीर नियुक्त करण्यात आले आणि नंतर एक मंत्रिमंडळ तयार करण्यात आलं. हे आणि तिथून मग पुन्हा एकदा थोडासा रिव्हर्स गिअर टाकून कदाचित आपण थोडेसे मागे गेलो परत आणि एक अशी राज्यव्यवस्था निर्माण केली जी इतर देशापेक्षा वेगळी असेल. 6 वर्षाची विधानसभा असेल, एक वेगळं संविधान असेल, अशा पद्धतीची एक वेगळी निराळी राज्यव्यवस्था निर्माण केली जाणं आणि तिथून परत त्या संविधानिक दृष्टीने त्याचं इंटिग्रेशन भारतामध्ये होऊन संपूर्ण लोकशाहीकरण करणं, ह्याच्यासाठी 5 ऑगस्ट 2019 ही तारीख फार महत्त्वाची आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय, ज्यांनी दोन्ही प्रेसिडेन्शियल ऑर्डर्स ज्याच्याबद्दल प्रवर्तकजी बोलले, अतिशय अभ्यासू असे 2 व्यक्तिमत्व ॲडव्होकेट प्रवर्तक पाठक व प्राध्यापक ॲडव्होकेट प्रफुल्ल लेले हे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे इथे उपस्थित राणीताई बंगेरे, दिलीप बेलगावकर सर, ॲडव्होकेट सुहास पाठक, सायखेडकर मॅडम, मंगला जोशी, राजाभाऊ वरटी, ॲडव्होकेट रमेश कुशारे, ॲडव्होकेट जयदीप वैशंपायन आणि बाकी सर्व इथे सृजनशील रसिका तिथे उपस्थित झाले आहेत. वाचनालयाच्या विनंतीला मान देऊन मी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सर्वांचे हार्दिक आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपल्याचे प्राध्यापक फडके सरांच्या ह्यांनी जाहीर करतो. धन्यवाद.